नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात सोमवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका 40 वर्ष व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्ती भरतेश राजकोंडा टोकगोंडा असे असून शेळीमळा परिसरातील शेतात ही घटना घडल्याचे समजते. विशेष म्हणजे अपहरणानंतर आरोपींनी तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची सुरुवात सोमवारी रात्री सुमारे 9च्या सुमारास झाली. भरतेश यांना अज्ञातांनी जबरदस्तीने पळवून नेले. काही वेळानंतर त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला कॉल करण्यात आला. या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठराविक ठिकाणी येण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्याचे 2 मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र अपहरणकर्त्यांनी सतत लोकेशन बदलत त्यांना गोंधळात टाकले. काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला. दरम्यान काही तासानंतर भरतेश यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. अपहरणकर्त्यांच्या कॉलचे रेकॉर्डिंगही पोलिसांना देण्यात आले. मात्र सुरुवातीला केवळ बेपत्ता नोंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यानंतर पोलीस पाटील प्रशांत नेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी स्वतःच शोध मोहीम सुरू केली. या शोधादरम्यान शहरी मळा रस्त्यालगत उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी आणि चप्पल आढळून आली. तसेच घटनास्थळी एका अनोळखी व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट सापडलेत, ज्यामुळे तिथं झटापट झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सकाळी पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या उशिरा झालेल्या कारवाईवर संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पोलिसांनी तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन दिले आहे. या संपूर्ण प्रकरणामागील नेमके कारण काय आणि आरोपी कोण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी तपासाला केलेली दिरंगाई भरतेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे.